नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपला 11 कविता आहे त्याचं नाव काय आहे? कृषक गान। काय आहे? कृषक गान। आणि या कवितामध्ये कवीने काय दिलं आहे हे आपण पहिल्या सीझन मध्ये बघितले। तर हा आज दुसरा सीझन आहे। इथे आपण शब्दात आणि प्रश्न उत्तर बघणार आहे। चला बघूया। बघा, पहिला हिंदीतून हिंदीत आणि मराठी। अभिमान, गर्व, अभिमान। आवाहन, पुकार, बुलावा, किंतु बुलावा। आणि बघा, आवाहन, पुकार, बुलावा, बोलावा। ओरा, उपजाऊ भूमी आणि मराठीतून सुपीक जमीन। उसर, बंजर, अनुपजाऊ, नापीक, बांज। कृषक, किसान आणि इथे शेतकरी। क्षीण, कमजोर आणि इथे कमकुवत। दुसरा बघा, ध्वज म्हणजे काय असतात? झेंडा आणि मराठीतून झेंडा। पालित, पला हुआ, आश्रित, मोठा झालो। दीनता, दयनीय अवस्था, गरिबी। गरिबी, राज्य, दारिद्र्य। मधुबास, वसंत ऋतू, मधमाशी। मनुज्यता, मनुष्यता आणि मराठीतून मानवता। संतोष, संतुष्टी, समाधान। सृष्टी, संसार, जग। आता बघा, आता आपण काय पडणार आहे? शब्दार्थ झाला आपला। आता आपण प्रश्न आणि उत्तरे बघणार आहे। पहिला, सूचनानुसार कृतियां कीजिए। संचाल पूर्ण कीजिए। कवि की चाह, कवीची कोणती चाह होती? बघा, पहिला, कवि कृषक पर गर्व करना चाहता है। कवि मनुष्यता के ध्वज के नीचे कृषक का आवाहन करना चाहता है। तीसरा, कवि कृषक के हाथ मिलाकर एक नवीन सृष्टि का निर्माण करना चाहता है। चौथा, कवि सारे देवताओं व दानों का ध्यान करना छोड़कर कृषक का ध्यान करना चाहता है। तर हे तुम्हाला कुठे लिहायचं हे तुम्हाला माहित आहे ना? परत मी सांगते बघा, तुम्हाला इथे पहिला, दुसरा, तिसरा आणि इथे चौथा लिहायचा आहे। आता दुसरा बघूया। कृतियां पूर्ण कीजिए। पहिला काय? कृषक इन स्थितियों में अवचलित रहता है। कोणती स्थिती? बघा, पहिला, धनवानों के पैरों के तले कुचले जाने पर आणि दूसरा, अधिकार नहीं प्राप्त होने पर। अधिकार नहीं प्राप्त होने पर। आता दूसरा, कविता में प्रयुक्त ऋतुओं के नाम। कोणती ऋतू आहे? पहिला मधुमास आणि दूसरा पतझर। आता तीसरा, वाक्य पूर्ण कीजिए। पहिला, कृषक कमजोर शरीर को रिक्त। तर याचा वाक्य काय पूर्ण आहे? कृषक कमजोर शरीर को पंक्तियों अर्थात रूखे सूखे अन्न से पालता है। आता दूसरा, कृषक बंजर जमीन को रिक्त म्हणजे कृषक बंजर जमीन को अपने खून से सींच कर अर्थात कठोर परिश्रम करके उपजाऊ बनाता है। आता अजून आहे बघा, निम्नलिखित पंक्तियों में कवि के मन कृषक के प्रति जागृत होने वाले भाव है। तुम्हाला भाव लिहायचा आहे। तर इथे पंक्ती लिहायचा आहे, इथे पंक्ती आहेत, इथे उत्तर आहेत। इथे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे। तर उत्तर कुठे आहे तुमचं? इथे दिसतो ना तुम्हाला? हो, तर किती आहे? इथे। तर पहिला काय आहे? आज उस पर मान कर लूं। तर याचं उत्तर काय? सर्दियों कृषक के कार्यों के लिए आज उस पर गर्व करना चाहता है। दूसरा, आवाहन उसका आज कर लूं। कवि मानवता को साथी मानकर आज कृषक का आवाहन करना चाहता है। तीसरा काय? नव सृष्टि का निर्माण कर लूं। कवि कृषक के लिए नवी म्हणजे नवीन सृष्टि का निर्माण करना चाहता है। चौथा, आज उसका ध्यान कर लो। कवि आज देवताओं और दानवों का ध्यान करना चाहता है। तर हे झाले आपल्या 4 उत्तरे। आता बघा, कविता में आए इन शब्दों के लिए प्रयुक्त शब्द हैं। कोणते शब्द आहे ते लिहायचं। निर्माता म्हणजे सर्जक, शरीर म्हणजे शरीर, राक्षस म्हणजे खून, मानव म्हणजे मनुज। तर हे झालं यांचं शब्द। अजून काय आहे बघूया। आता बघा, हाथ में संतोष की आज पर उस पर मान कर लूं, उस कृषक का गान कर लूं। हा पंक्तीचा तुमचा स्पष्टीकरण करायचं आहे। तर याचं उत्तर इथे आहे बघा। कवि दिनेश भारद्वाज कहते हैं कि किसान हमारे देश का अन्नदाता है, उसके हाथ में संतोष की तलवार है, यानी प्रतिकूल परिस्थिति में भी वो संतुष्ट रहता है। दुनिया में सर्वत्र संपन्नता होती है, लेकिन किसान हमेशा पतझड़ की छाया में ही अपना जीवन यापन करता है। हमेशा
दुखी ही होता है, परंतु उसकी दीनता भी अभिमान के समान है। इसलिए ऐसे स्वाभिमान किसान का हमें सम्मान करना चाहिए। उसकी खोई प्रतिष्ठा फिर से स्थापित करके हेतु कवी उस पर गीत गाना चाहता है। तर हे झाले आपला कविताचं स्पष्टीकरण। कुठून तर कुठून आहे हे लिहिलेलं आहे। आता अजून बघूया। निम्नलिखित मुद्दों के आधार पर पद्य विश्लेषण कीजिए। तुम्हाला पद्य विश्लेषण करायचं आहे। पहिला काय, रचनाकार कवी का नाम। तर रचनाकार कवी का नाम काय है, कवि दिनेश भारद्वाज। काय आहे, कवि दिनेश भारद्वाज। रचना का प्रकार, ही कोणती रचना आहे, आधुनिक सामाजिक काव्य। कोणती, आधुनिक सामाजिक काव्य। तीसरा, पसंदीदा पंक्ति, क्षीण निज बलहीन ओरा कर डालता जो। याचा अर्थ आहे विद्यार्थी अपनी पसंदीदा कविता पंक्ति लिख सकते हैं। तर इथे तुम्ही कोणताही पंक्ति लिहिणार आहे। चौथा, पसंदीदार होने के कारण, हा का पसंद आहे तुम्हाला। उपयुक्त पंक्ति में किसान की दुर्दशा का वर्णन किया है। परिस्थिति प्रतिकूल होने के बावजूद भी किसान कड़ी मेहनत करता है और बंजर जमीन को उपजाऊ बनाता है। अर्थात प्रतिकूल परिस्थितियों में भी वह हिम्मत नहीं हारता बल्कि संघर्ष करता है, इसलिए वह पंक्ति मुझे बेहद पसंद है। तर तुम्ही तुमच्या मनात कसं आहे ते लिहायचं। हे इथे मी असं लिहिलेलं आहे। रचना से प्राप्त प्रेरणा, किसान हमारे देश का अन्नदाता है, परंतु आज वह जमीन की मूलभूत सुविधाओं से वंचित है। हमारे यह कर्तव्य है कि हम सब भारतीय एकत्रित होकर किसान को उसका खोया सम्मान एवं प्रतिष्ठा स्थापित करके रचनात्मक की ओर एक अभियान चलाए। तर इथे काय लिहिले आहे की आम्ही सगळं एकत्रित होकर त्यांच्यासाठी काही करायचं। तर हे झालं पद्य विश्लेषण। तुम्हाला कसं लिहायचं हे तुम्हाला माहित आहे। तर हा जो पंक्ती आहे त्यांना तुमच्या स्वतःचं मनी काय आहे, कोणती पंक्ती आवडते आणि का आवडते हे पण लिहायचं आहे। तर हे झालं तुमचं पद्य विश्लेषण। तर आज आपण काय शिकलो, आज आपण हे शिकलो जे कृषक आहे त्यांनी आपल्यासाठी खूपच मेहनत केलेली आहे। तर आपण भी त्याच्यासाठी काही करायचं। आपल्या कसं काही मित्र असे असतात ज्यांचा परिवार किंवा त्यांचे वडील कृषक असं असतात, तर शेतकरी असतात। आपले खूपच मित्र आहेत त्यांचं काही वडील शेतकरी असतात, तर त्यांचं मान्य करायचं। ते खूपच मेहनत करत आहे हा बघून भी आपल्याला असं वाटले की पाहिजे की त्यांच्याकडे काहीही सुविधा नाही, पण आपल्याकडे खूपच सुविधा आहे। त्या सुविधामधून आपण त्यांना काही सुख द्यायचं आहे आणि कसा द्यायचा हा प्रयत्न तुम्ही करूया। ज्याचा प्रयत्न तुम्ही करणार तर तुमचा एक देखील लोक पण त्यांचा प्रयत्न करणार आणि त्यांना खूपच आनंद वाटणार। धन्यवाद।